जानकी जीवन स्मरण जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. इवलेसे रोप लावियले द्वारी या उपक्रमाअंतर्गत ज्ञानेश्वरीमधील 14व्या अध्यायातील शेवटाकडील 409 आणि 410 या ओव्यांचा अर्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. येथे धृतराष्ट्र म्हणे, संजया, हे तू ते कोण पुसले निविण वायाणे, का बोलसी? माझी अवसरी ते फेडी, विजयाची सांगे गुढी, येरू जीवी म्हणे सांडी, गोठी येया. धृतराष्ट्र संजयास म्हणाला की या गोष्टी तुला कोणी पुसल्या होत्या? या गोष्टी तुला कोणी पुसल्या होत्या? आणि तू त्या मला उगीच विचारल्या वाचून व्यर्थ का सांगतो आहेस? माझ्या मुलांच्या विजयाची गोष्ट मला सांगून माझी शंका फेड, चिंता दूर कर. संजय मनात म्हणतो, या तुझ्या विजयाच्या गोष्टी आता सोडून दे. धृतराष्ट्राच्या बोलण्याने संजय आपल्या मनात विस्मय पाहून मोठ्या कळवळ्याने म्हणाला, अरे रे, याची दैवगती काय विचित्र आहे पहा, की याला अजूनही पांडवांशी आणि देवाशी विरोध करणेच आवडते. तरी कृपाळू भगवान संतुष्ट होवो आणि धृतराष्ट्राच्या मनात आत्मानात्म विवेकरूपी औषध सेवन करण्याचे सामर्थ्य याला येवो आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा होवो. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ संवाद रूप आहे आणि यामध्ये 4 महत्त्वाची पात्र आहेत. पहिला सगळ्यात मोठा असणारा संवाद घडतो तो प्रत्यक्ष युद्धभूमीवर. भक्तश्रेष्ठ अर्जुन आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांमध्ये होणारा संवाद. त्याचवेळी युद्धभूमीपासून अत्यंत दूर राजमहालात बसून दिव्य दृष्टी प्राप्त धृतराष्ट्राचे मंत्री संजय आणि हस्तिनापूरचे अंध सम्राट धृतराष्ट्र यांमध्ये दुसरा संवाद घडतो. या दोघांबद्दल आपण जरा जाणून घेऊ. संजय हे महर्षी व्यासांचे शिष्य होते. धृतराष्ट्राच्या राजसभेचे सन्मानित सदस्य होते. विद्वान गावालगण नामक सूताचे पुत्र होते. जातीने ते बुनकर होते. विनम्र, धार्मिक स्वभाव आणि स्पष्टवादिता यासाठी ते अत्यंत प्रसिद्ध होते. धृतराष्ट्राचे मंत्री असूनही श्रीकृष्णाचे परमभक्त आणि पांडवांप्रती सहानुभूती ठेवणारे होते. आणि त्यामुळे ज्यावेळी धृतराष्ट्राने चुकीचे निर्णय घेतले त्यावेळी स्पष्टपणे त्यांना खडे बोल सुनावणारे असे हे संजय होते. तर धृतराष्ट्र हे महाभारत काळातील हस्तिनापूरचे सम्राट होते. विचित्रवीर्य यांची पहिली पत्नी अंबिका यांपासून जन्माला आलेले जन्मांध, जन्मापासून आंधळे असणारे असे हे धृतराष्ट्र होते. त्यांची पत्नी गांधारी यांपासून त्यांना 100 पुत्र कौरव आणि एक मुलगी दुशला होती. दासीपासून त्यांना युयुत्सू नावाचा एक पुत्र होता, ज्याचा स्वीकार त्यांनी कधी केला नाही आणि त्यामुळे तो पांडवांच्या सैन्याकडून युद्धात सहभागी झाला होता. हस्तिनापूरच्या राजाच्या रूपामध्ये आपले पूर्ण शासनकाळामध्ये धृतराष्ट्र धर्माचे सिद्धांत आणि आपला पुत्र दुर्योधन याच्या प्रति प्रेम यामध्ये वाटले गेलेले होते. सदैव आपल्या पुत्राच्या कर्मांचे समर्थन त्यांनी केवळ आणि केवळ पुत्रप्रेमापोटी केले. शारीरिक रूपाने मजबूत असून देखील मानसिक रूपाने कमजोर असणारे धृतराष्ट्र हे एक कमनशिबी पात्र भगवद्गीतेमध्ये तसेच महाभारतामध्ये देखील येते. धृतराष्ट्रांची भूमिका ही अशी आहे की ज्यांना प्रत्यक्ष भगवंताने सांगितलेली भगवद्गीता ही ऐकायला मिळाली, संजयाच्या मुखातून ऐकायला मिळाली, तरी देखील त्याबद्दल कणभर देखील आस्था किंवा प्रेम त्यांना त्यावेळी श्रवण करताना अजिबात नव्हती. पण ते ज्ञान त्यांच्या कानावरून गेलं, त्यांनी ते ऐकलं आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे जाऊन त्यांना त्याचा फायदाच झाला. म्हणजे इतकं दुष्टपणे वागूनसुद्धा, इतकी दुष्ट मनोवृत्ती असूनसुद्धा, इतक्या मोहरूपी अंधकारामध्ये बुडलेला असूनसुद्धा धृतराष्ट्राचे कल्याण जर भगवद्गीता श्रवणाने होऊ शकते, तर आपल्यासारख्या सामान्य जनांनी भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, या ग्रंथांचे मनापासून वाचन केल्यावर आपल्याला किती फायदा होऊ शकतो हे आपणच ठरवायचे आहे.
विषयी आणि धृतराष्ट्रासारख्या दुष्ट मनोवृत्तींच्या लोकांचं वर्णन करताना ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला सांगतात, त्यांचा एक खूप सुंदर अभंग आहे. सूर्यमंडळी खद्योत नसे, घुघू दिवसा अंध असे, मीन माळावरी न चाले, ब्रह्मलेख कैसा फिरे, आकाश पाताळ एक झाले, ऐसे कोणी हो पाहिले, वन्ही कापूस एके ठाई, ऐसे कोठे झाले नाही, तेल पाणी एक झाले, परी ते वेगळेच भले, संतजन एका ठाई, परी त्यांची संगत नाही, सिंधू माझी शंख राही, परी कोर भिजली नाही, दास म्हणे विषयी दंग, त्यासी घडेन संतसंग. विषयासक्त माणसाला संतांचा सहवास कधीच घडणार नाही हे स्पष्ट करण्यासाठी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी व्यवहारातली 7 उदाहरणे दिली आहेत. महाराज म्हणतात की सूर्यापुढे काजवा चमकणार नाही, कारण त्याचा प्रकाश कोणाला दिसणार नाही. घुबड दिवसा फिरणार नाही, कारण ते प्रकाशामुळे आंधळे होते. ते उजेडाला म्हणजे दिवसाला घाबरते, म्हणूनच त्याला दिवाभीत असे म्हणतात. मासा कधी जमिनीवर चालणार नाही, कारण पाणी हेच त्याचे विश्व असते. पाण्याशिवाय तो श्वासच घेऊ शकत नाही. माणसाच्या ललाटावरचा लेख कधीही बदलणार नाही, कारण विधिलिखित कोणालाही बदलता येत नाही. आकाश आणि पाताळ या दोन्ही विरुद्ध गोष्टी आहेत, त्यामुळे त्या एका जागी कधीही एकत्र येणार नाहीत. कापूस आणि अग्नी हे जर एकत्र झाले तर कापसाची राखच होईल. तेल आणि पाणी एका जागी केले तर एकजीव न होता वेगळेच राहते. अथांग समुद्रात शंख भिजत असतो, परंतु त्या जलाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. पाणी त्यात मुरू शकत नाही. जसे या उदाहरणातील एकही गोष्ट घडणे शक्य नाही, त्याप्रमाणे जो विषयात दंग आहे त्याला संत जवळ असले तरी समजणार नाही. त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा त्यांना कदापिही होणार नाही. विषयांचे क्षणिक सुख भोगताना आत्मिक सुखाचा अमृतकलश दूर लोटला जातो आहे, याची त्याला यत्किंचितही कल्पना येत नाही. उत्तम कर्मालाही विषयाने स्पर्श केला की ते सर्व कर्म व्यर्थ जाते. विषयांनी लिप्त मनाला संत सज्जनांच्या जवळकीची पुसटशी जाणीवही होत नाही. विषयात रममाण असणारा ईश्वरापासून, सत्संगापासून, परमार्थापासून सतत दुरावलेलाच राहतो. कारण विषयवासना आणि संत एकत्र कधीच राहू शकत नाहीत. महाराज ही गोष्ट परत परत सांगत आहेत, कारण विषयापासून साधकाने प्रयत्नपूर्वक दूर राहावे अशी त्यांची शिकवणूक आहे. विषयाची चटक फार लवकर लागते, म्हणून शहाण्याने त्यापासून दूर राहणेच इष्ट. विषयाने अंध झालेला धृतराष्ट्र हा अशाच पद्धतीने या ओव्यांमध्ये संजयाला म्हणतो की हे तू काय तत्वज्ञान मला सांगतोयस भगवद्गीतेचं, मला या कशामध्येही रस नाही. मला केवळ आणि केवळ माझ्या मुलांच्या विजयाची गोष्ट सांग. म्हणजे संत जवळ असून देखील, प्रत्यक्ष भगवंत जवळ असून देखील ज्याला त्याची जाणीवही झाली नाही किंवा ज्याच्या मनामध्ये त्याबद्दल कधीही प्रेमभावना किंवा भक्ती दाटून आली नाही, असा धृतराष्ट्र होता. पण अशा माणसाला सुद्धा संत संगती किंवा संतांचा सहवास किंवा भगवंताने सांगितलेली भगवद्गीता श्रवण केल्यामुळे, इच्छा नसतानाही श्रवण केल्यामुळे अंतकाळी कशी सद्गती प्राप्त झाली हे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला 15व्या अध्यायाच्या शेवटी सांगतात. ते म्हणतात की जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले, परी फळपाकी दुणावले देखिजे जेवी, तैशी श्रीहरिवक्त्रीची अक्षरे संजये सांगितली आदरे, तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. म्हणजे द्राक्षाचे वेलास पाण्याच्या ऐवजी पोषक म्हणून दूध घातले, त्यावेळी ते ज्याप्रमाणे व्यर्थ गेलेसे वाटते, परंतु तेच परिपाक होऊन त्या वेलास फळभार आल्यावर द्राक्षांचे घोस आले, म्हणजे पूर्वी वाया गेल्यासारखे वाटलेले दूध दुप्पट फायद्याचे झाले असेच अनुभवास येते. त्याप्रमाणे संजयाने श्रीहरीच्या मुखातील अक्षरे अति आदराने धृतराष्ट्रास सांगितली. त्या अक्षरांच्या श्रवणामुळे काही काळाने म्हणजे मरणसमयी तो आंधळाही सुखी झाला. म्हणजे भगवत भक्ती किंवा भगवंताचं कोणतंही साहित्य
ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल, भगवद्गीता असेल किंवा वेदांत यांचे अध्ययन असेल, काहीही असेल, आपली इच्छा असो वा नसो, जेव्हा आपल्या ते श्रवणाद्वारे किंवा वाचनाद्वारे किंवा मननाद्वारे ते आपल्या आत जाते, तेव्हा ते कुठेतरी रुजत असते आणि कुठेतरी ते आपलं कार्य करतेच. कितीही संत सहवास हा आपल्याला व्यर्थ किंवा आवडत नसला, व्यर्थ वाटत असला, तरीसुद्धा तो त्याचे चांगले परिणाम हा आपल्याला दाखवतोच. जसं धृतराष्ट्राला इतक्या चुका करूनही, इतकी पापकर्मांना त्याने प्रोत्साहन दिल्यानंतरही अंतकाळ मात्र त्याचा सुसह्य झाला आणि तो परमगतीला प्राप्त झाला. याबाबत महाभारतामध्ये एक कथा येते की जेव्हा पांडव आणि कौरवांमधलं युद्ध संपलं, पांडव विजयी झाले आणि त्यांचं सुराज्य सुरू झालं, तेव्हा वृद्धापकाळाने थकलेले धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि विदुर हे वनामध्ये निघून गेले आणि वनामध्ये तपश्चर्या करण्यास धृतराष्ट्राने प्रारंभ केला. केवळ वायुभक्षण करून धृतराष्ट्र आपले जीवन व्यतीत करू लागला. त्यावेळी काही कारणाने वनामध्ये वणवा पेटला, अग्नी चहूबाजूने दाटून आला. धृतराष्ट्राची वहिनी कुंती त्याला म्हणाली की भाऊजी तुम्ही चला, मी तुम्हाला इथून घेऊन जाते. पण वृद्धापकाळाने थकलेला आणि भगवद्गीता श्रवणाने पावन झालेला, तपश्चर्याने पावन झालेला धृतराष्ट्र म्हणाला की नको, कोल्ह्या कुत्रांच्या तोंडात जाऊन कोल्ह्या कुत्रांच्या तोंडी पडण्यापेक्षा अग्निदहन आपोआप होत आहे, तर मी आता येथेच बसून निश्चळ चित्ताने भगवंत चिंतन करतो. आता मरण अटळ आहे असे त्यास कळले आणि संजयाने आपणास सांगितलेला आत्मज्ञानाविषयक उपदेश त्यास आठवला. ज्ञानी पुरुषाचे प्राण उत्क्रमण होत नाही हे त्यास ठाऊक होते. म्हणून त्याने हठयोगाने प्राणाचा अवरोध करून आपले प्राण स्वस्वरूपी लीन केले आणि त्याचे शरीर अग्निनारायणाने जाळून टाकणे. गीता ऐकण्याचे वेळी धृतराष्ट्र अनधिकारी होता, तरी शेवटी अंतसमयी त्याच बोधाचा प्रकाश त्याला चांगला फळास आला. म्हणजे संजयाने श्रीहरीच्या मुखातील सांगितलेली अक्षरे आंधळ्या धृतराष्ट्रासही काही अवसराने म्हणजे मरणकाळी उपयोगी होऊन तो सुखी झाला. या ओव्यांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना जाणवलेली एक गोष्ट म्हणजे कसंही असलं तरी ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल किंवा असे आध्यात्मिक ग्रंथ असतील की ज्यांच्या वाचनाचा फायदा, ज्यांच्या वाचनाचं महत्त्व या क्षणी जरी आपल्याला कळत नसलं तरी बळजबरीने असेल, एक कर्म करायचं आहे म्हणून असेल, केवळ नजर फिरते म्हणून असेल, कुठल्याही पद्धतीने असेल, पण ते वाचन करणं, ते मनन करणं, ते चिंतन करणं, ते ऐकणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचं फळ कधी ना कधीतरी नक्कीच आपल्याला प्राप्त होतं. जसं त्या धृतराष्ट्राला प्राप्त झालं तसंच आपल्यासारख्या सामान्य जीवांनाही प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.